हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक आणि बी झालेल्या विद्यार्थ्यांकरिता सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे ती म्हणजे SSC JEE या नोटिफिकेशनच्या स्वरूपात। SSC JEEच्या नोटिफिकेशनची आपण बरेच जण बऱ्याच आतुरतेने वाट पाहत असतो। ती नोटिफिकेशन आउट झालेली आहे। ती नोटिफिकेशन आहे 1340 जागेकरिता आणि 1340 जागेकरिता येणारी ही नोटिफिकेशन आणि 3 ब्रांचच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल। सो ही नेमकी नोटिफिकेशन काय त्याबद्दल आपण बघूया की यामध्ये डिटेल कसा अभ्यास करायला हवा। या नोटिफिकेशनच्या काही डेट लक्षात ठेवा। 30 जून पासून फॉर्म भरणं स्टार्ट झालेले आहे आणि 21 जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। त्यासोबतच यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या डिपार्टमेंटमध्ये तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते तर तुम्हाला माहिती आहे BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, तुम्ही ऐकलं असेल NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड जे तुमचे हायवेजचे रोड कन्स्ट्रक्ट करतो। त्याच पद्धतीने एक ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव आहे BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ती बॉर्डरवरचे रोड कन्स्ट्रक्ट करतात। त्यासोबतच तुम्हाला सेंट्रल वॉटर डिपार्टमेंट किंवा CPWD किंवा त्यासोबतच जर वेगळे डिपार्टमेंट आपण पाहतो म्हटलं तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन किंवा फराक्का प्रोजेक्ट जलशक्ती, त्यामध्ये सुद्धा मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये सुद्धा तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते। अशा वेरियस काइंड ऑफ तुमच्या पोस्टिंग असू शकतात। त्यासोबतच येथे जे एज लिमिट दिलेली आहे ती नॉर्मली 32 वर्षापर्यंत आणि 30 वर्षापर्यंत आहे वेगवेगळ्या पोस्टनुसार। जसं आता उदाहरणार्थ सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये ज्युनियर इंजिनियर जर बनत असू त्यांची 32 इयर आहे। आता या 32 इयरमध्ये तुम्ही 3 वर्ष ॲड करा OBC कॅटेगरीकरिता आणि SC ST करिता 5 वर्ष जी रिलॅक्सेशन आपल्याला आहे। त्यासोबतच एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागत आहे नॉर्मली डिग्री किंवा डिप्लोमा, फार महत्त्वाची गोष्ट आहे। डिग्रीवाले मुलंही काही अप्लाय करू शकतात, काही पोस्टकरिता डिप्लोमासुद्धा अप्लाय करता येतो। सो डिग्री आणि डिप्लोमा कॅन्डिडेट इन 3 ब्रांचेस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल ते सर्वजण या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। त्यासोबतच यामध्ये नेमका पेपर पॅटर्न काय असतो तर यामध्ये 2 पेपर होतात, एक Tier 1 एक Tier 2, याला प्रिलिम मेन्सनुसार समजू शकता। परंतु इथे दोन्ही पेपरचा स्कोर सिलेक्शनसाठी मॅटर करतो। असं नाही की फक्त मेन्सचा स्कोरच तुमचा मॅटर करेल। सिलेक्शनसाठी Tier 1चा जो पेपर आहे यामध्ये जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्काला आहे, म्हणजे GK GS, म्हणजे ज्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, एन्व्हायरमेंट याचे सर्व 50 प्रश्न येतील। त्यासोबत रिझनिंगचा 50 प्रश्न 50 मार्काचा सेगमेंट आहे आणि तुमची जी ब्रांच असेल, मग इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलचा 100 मार्क्सचा, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचा आणि सिव्हिल असेल तर सिव्हिलचा, असा 100 मार्क्सचा असा टोटल 200 मार्क्सचा एक पेपर असतो ज्या पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे। हा पेपर तुमचा क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला दुसरा पेपर होतो मेन्सचा। हा पेपर 2 आहे, कम्प्युटर बेस्ड राहील। काही वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी हा पेपर डिस्क्रिप्टिव्ह बेस होता, 300 मार्काचा लिहिण्याचा पेपर होता, परंतु लास्ट 2 वर्षापासून हा ऑब्जेक्टिव्ह बेस झालेला आहे। त्या कारणामुळे मेन्सचा जो पेपर आहे हा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहे। टेक्निकलवरती असेल साधारणतः 2 तासाकरिता आणि त्यासोबतच 0.25 ची मार्किंग असेल। या पेपरमध्ये जर आपण पाहतो म्हटलं साधारणतः 100 प्रश्न 300 मार्काकरिता येतील, इतका साधा हा पेपर असेल। 100 प्रश्न 300, 3 मार्काचा एक प्रश्न असेल। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्येच आपल्याला सर्व काही क्लिअर होऊन जाईल। सो सिंपल लक्षात घ्या, 300 मार्काचा हा पेपर असेल। जे 2 आवर्स अँड 40 मिनिट्सचा टाईम आहे हा स्क्राईब करीत आहे, म्हणजे जे ब्लाइंड किंवा जे मुलं स्पेशली एबल्ड आहे किंवा त्या मुलांकरिता तो टाईम राहतो। आपल्याकरिता साधारणतः 2 आवर्सचा टाईम असेल। सो हा साधा सिंपल पेपर आहे, तुम्ही सर्वजण याचा अभ्यास करू शकता। ज्या मुलांना असं वाटतं की या पोस्टकरिता ॲक्युरेट प्रिपरेशन करायचं आहे तर नागपूर इज द ओनली वन अकॅडमी जिथे तुमच्याला JEEचं प्रिपरेशन करून मिळेल अँड विच इज अ हब ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, RLC अकॅडमी अँड SSC अड्डा। तर तुम्ही तिथे ऑफलाईन बॅचेस करू शकता, कोणाला ऑनलाईन बॅचेस करायचे असतील, घरून याचं प्रिपरेशन करायचं असेल ते ऑनलाईन बॅचेस करू शकतात। त्या बॅचेस अवेलेबल होऊन जातील तुम्हाला, ज्यावरती की डिटेल प्रिपरेशन एस्पेशली इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकलचं तर नाही, परंतु जे वरचे 2 सब्जेक्ट आहे याचं प्रिपरेशन तुम्हाला क्लिअरली त्यामध्ये इन्क्लूड होऊन जाईल। ज्यामध्ये जसं की हे 2 सब्जेक्ट ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंग आणि GK GS याचं प्रिपरेशन तुमचं इन्क्लूड होऊन जातं स्पेशली। बाकी जर सपोज तुम्ही नॉन टेक्निकल म्हणजे टेक्निकल सेक्शन घरी प्रिपेअर करताल तरीसुद्धा चालतं, परंतु ज्यांना कुणाला करायची असेल बॅच ते सर्वजण व्हिजिट करू शकतात SSC अड्डाला किंवा कॉल करू शकतात दिलेल्या नंबरवरती। सो मित्रांनो, थँक्यू सो मच आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरणं चालू करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। थँक्यू।